नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मज्जेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. हां, थोडासा घसा बसलेला आहे. क्लायमेट थोडं चेंजेस वाटत आहेत ना आणि एवढं सकाळीच उठून ना अर्णवला आणायला जावं लागतं. त्याच्यामुळे तर आज आहे बुधवार आणि आज फायनली गणपती येणार आहे रात्री. तर ती व्हिडिओ ना म्हणजे तो छोटासा व्लॉग ना मी सेपरेट वेगळा टाकेल. तर इथे 7वी 8वीची मुलं सुटलेली आहेत. अर्णवला घरी आणल्यानंतर थोडंसं जेवण बनवलं, सोड्याचा रस्सा केला आणि भात आणि आमटी पण केली कारण अर्णवला लागते. इथे अन्वीला ना पॉन्ड्स लावत होती का नाही सर्दीचं ना स्किन थोडीशी टाईट होते त्याच्यामुळे. तर तिला ना थोडं थोडं लावलं तर त्याला प्रत्येक गोष्ट एवढी आवडते ना की ती जास्तच लावते. हातापायाला सगळे ठिकाणी लावून घेते. हे बघा असे हे पॉन्ड्स ना मी छोटी डबी तिच्यासाठी आणून ठेवलेले आहेत. छोटे छोटे आणून ठेवलेत कारण ना ती जास्त असेल ना मोठी डबी तर ती जास्त लावते म्हणून. तर आज ना तिला झोप लवकर येत होती. आज अर्णव माझ्याबरोबर होता कारण अन्वीला शाळेत सोडून ना मला डॉक्टरकडे न्यायची होती. त्याची तब्येत डाऊन आहे. गेले 2-3 दिवस डाऊनच होती पण एक्झाम होते ना त्याच्यामुळे प्रॉपर मला लक्ष देता आलं नाही. अन्वीला सोडल्यानंतर ना असं रस्त्याने जाताना हा ऊन ना एवढा कडक लागत होता ना म्हणजे जशी सकाळी थंडी लागते ना तसा हा ऊन लागत होता. अन्वीला स्कूलला सोडल्यानंतर आम्ही गेलो डॉक्टरकडे आणि तिकडे ना मला 3:45 तर झालेलेच होते. तर मी म्हटलं चला रिटर्न घरी जाण्यापेक्षा अर्णवला एकदा विचारलं तुला ठीक नसेल वाटत तर मी तुला घरी सोडते आणि परत शाळेत जाते. पण तो बोलला मम्मा नाही मी येतो म्हणून. मग परत तिथून आम्ही कळवा नाक्यापर्यंत चालत गेलो आणि कळवा नाक्यावरून शेअर ऑटो करून शाळेजवळ गेलो कारण 4:15ला अन्वी तशीही सुटणारच होती. अन्वीला घेतल्यानंतर लकीली ऑटो मिळाली कारण अर्णव खूपच थकलेला वाटत होता मला. त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं चालवणार नाही जास्त आणि अन्वीसोबत असेल ना तर नाहीच चालत. आम्ही जशी ऑटो मिळतो ना तसे घरी जातो. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि बाहेर ना मंडपाची तयारी चालू होती. घरातनं लक्ष कमी लागत होतं पण बाहेरच मन जास्त हे लागलेलं. ते इथे ना सगळी झाडू बिडू म्हणून सगळं क्लीन करत होते कारण रांगोळ्या काढायच्या होत्या. रांगोळ्या ना ऑइल पेंटच्या पण काढतो आणि डिस्टेंपर पण काढतो आणि रांगोळीची पण काढतो. तर ती व्हिडिओ ना मी सेपरेट अशी बनवलेली आहे कारण ह्याच्यामध्येच टाकता येणार नाही कारण हा आहे मिनी व्लॉग फक्त 3 मिनटाचा असतो त्याच्यामुळे जास्त मोठा करता येत नाही. तर इथे तयारी चालू आहे गणपती येण्याची आणि आमची लगबग चालू आहे रांगोळी काढायची. तर आता इथे गणपतीची वाट बघते. जेवण तर झालेलं होतं. म्हटलं गणपती बसला येऊन की मग जेवायला ना. तर हा मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. शुभरात्री. गणपती बाप्पा